बघा, प्रत्येक व्यक्ती या मार्गामध्ये दुःखामुळेच येतो। त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा या मार्गामध्ये दुःखामुळेच आलो आणि बाबांनी दिलेले तत्वशब्द नियमाचे पालन केले, परिवार सुखी आणि समाधानी झाला। या मार्गामध्ये आपल्याला जर भगवंत पाहायचे असेल तर तो फक्त आहे विश्वासामध्ये। आणि बाबांनी दिलेले तत्वशब्द नियम, या नियमाचं जर आपण काटेकोरपणे पालन करत असेल तर भगवंत आपल्या केसाला का माणसाला सुद्धा धक्का लागू देत नाही। हा माझा एक सत्य अनुभव आहे। आणि ज्याप्रमाणे गट नंबर 10चा हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमासाठी प्रत्येक सेवक आणि प्रत्येक मार्गदर्शक, गट नंबर 10चे मार्गदर्शक शंकररावजी सोनटक्के हे भरपूर कठीण परिश्रम करून आपल्या या गट नंबर 10 मध्ये एकता ठेवण्याचा प्रयत्न करत असतात। आणि प्रयत्न त्यांचा नेहमी हा सफल असतो। ते कुठलाही गट असो, ते नेहमी एकता एक बनवून ठेवण्याचं कार्य नेहमी करत असतात। त्याचप्रमाणे हा जो काही आज 10 इथे कार्यक्रम आयोजित होत आहे, हा गट नंबर 10च्या प्रत्येक साधा असो किंवा पक्का सेवक असो किंवा मार्गदर्शक असो, त्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज इथे सुंदर इथे पार पाडत आहे। तरी सेवकांना मला आग्रहाची विनंती आहे आणि विनंती करतो प्रत्येक सेवकांना की कुठल्याही सेवकांनी किंतु परंतु न करता कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। कारण प्रत्येक मार्गदर्शक, प्रत्येक सेवक या कार्यक्रमासाठी झटत असतो, दिवस रात्र मेहनत करत असतो। तर आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एकता निर्माण करायची आहे आणि एकता आपल्याला ठेवायची आहे। आणि मार्गदर्शकाबद्दल टीका टिप्पणी करणे किंवा मार्गदर्शकाबद्दल वाईट बोलणे हे सुद्धा सेवकांनी करू नये, ही माझी हात जोडून विनंती आहे। आणि हा जर असं जर घडलं तर आपले पुराणे दुःख परत येते, हे सुद्धा माझा अनुभव आहे। कारण की मी सुद्धा काही वाईट शब्दाचा प्रयोग मार्गदर्शकाला केला होता, तर माझे सुद्धा दुःख, ते एवढे दुःख माझ्यावर आले होते ते की तुम्हाला सांगू शकत नाही। जोपर्यंत त्या शब्दाची सोडवणूक झाली नाही तोपर्यंत माझे दुःखातून माझं निवारण झालं नाही। तरी प्रत्येक सेवकांना आग्रहाची विनंती आहे की आपण प्रत्येक कार्यक्रमात जात असताना, कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एकता निर्माण करायची आणि एकतेच्या माध्यमातून आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की आपण प्रत्येक सेवक हे एक आहोत। महान त्यागी बाबा चिमदेवजींनी ही कृपा भरपूर कठीण परिश्रम करून आपल्या सेवकांना ही प्राप्त करून दिलेली आहे। एका संन्यासाच्या माध्यमातून महान त्यागी बाबा चिमदेवजींनी भगवान बाबा हनुमानजीची प्राप्त केली आणि काही लोकांचे दुःख त्या मंत्राच्या द्वारे नाहीसे होऊ लागले। आणि जेव्हा शांताबाईचं दुःख त्या मंत्राने नाहीसे नाही झालं, तेव्हा भगवंताने एका भगवंताचा शोध केला आणि भगवंताने एका परमेश्वराची